श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीचे प्रेम जीवन कसे असते? प्रेमात यश की अपयश? जाणून घ्या त्यांची गुपितं आणि लव्ह लाईफ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मिथुन राशी ही वायुतत्वाची राशी असून तिचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्ता, चंचलता, संवाद कौशल्य आणि जिज्ञासा खूप जास्त असते. प्रेमाच्या बाबतीत मिथुन राशीचे लोक खूप वेगळे आणि थोडे अनपेक्षित असतात. त्यांना नात्यात नवीनपणा आणि सतत काहीतरी वेगळं हवं असतं. एकाच गोष्टीत अडकून राहणं त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांचे प्रेमजीवन हे मजेदार, बदलांनी भरलेले आणि कधीकधी गोंधळात टाकणारे असते. ते प्रेमाला एक साहस म्हणून पाहतात. आपल्याला ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमात पडण्याची पद्धत. मिथुन राशीचे लोक खूप पटकन आकर्षित होतात. एखादी व्यक्ती त्यांच्या बोलण्यात, विचारात किंवा स्वभावात आवडली की ते लगेच तिच्याकडे ओढले जातात. पण त्यांचे प्रेम हे फक्त बाह्य आकर्षणावर नसते. त्यांना मानसिक आणि बौद्धिक जुळवाजुळव खूप महत्त्वाची वाटते. ते अशा व्यक्तीकडे आकर्षित होतात जी त्यांच्याशी छान संवाद करू शकते, नवीन गोष्टी शिकवू शकते आणि त्यांना बोर होऊ देत नाही. मात्र ते लगेच वचनबद्ध होत नाहीत. ते आधी नात्याचा आनंद घेतात आणि मगच पुढचा विचार करतात. प्रेमातील ताकद. उत्तम संवाद कौशल्य. मिथुन राशीचे लोक खूप बोलके आणि अभिव्यक्ती असतात. ते आपल्या भावना शब्दांत मांडण्यात पटाईत असतात. त्यामुळे नात्यात गैरसमज कमी होतात आणि संवाद नेहमी जिवंत राहतो. मजेदार आणि उत्साही स्वभाव. त्यांच्यासोबत नातं कधीच कंटाळवाणं वाटत नाही. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. फिरायला जाणं, नवीन गोष्टी ट्राय करणं, मजेदार चर्चा करणं. त्यामुळे नात्यात नेहमी ताजेपणा टिकून राहतो. लवचिकता. मिथुन राशीचे लोक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात. नात्यातील छोट्या मोठ्या बदलांना ते सहज स्वीकारतात. बौद्धिक आकर्षण. ते फक्त बाह्य सौंदर्य पाहत नाहीत, तर समोरच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि विचारसरणी याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे त्यांचे नाते मानसिकदृष्ट्या मजबूत असते. प्रेमातील कमजोरी. चंचल स्वभाव. मिथुन राशीचे लोक खूप लवकर कंटाळतात. एकाच व्यक्ती किंवा नात्यात जास्त काळ राहणं त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतं. वचनाची भीती. ते नात्यात पूर्णपणे बांधून घेण्यास घाबरतात. त्यामुळे अनेक वेळा ते गंभीर नाती टाळतात किंवा उशिरा निर्णय घेतात. दोन मनाचा स्वभाव. कधी कधी ते एका गोष्टीवर ठाम राहत नाहीत. त्यांच्या मनात सतत बदल होत राहतात. त्यामुळे जोडीदार गोंधळात पडू शकतो. भावनिक स्थैर्य कमी. ते भावनिकदृष्ट्या थोडे हलके असतात. खोल भावना व्यक्त करणे किंवा समजून घेणे त्यांच्यासाठी थोडे अवघड असू शकते. मिथुन राशीला प्रेम मिळते का? होय, मिथुन राशीच्या व्यक्तींना प्रेम मिळते. पण त्यांचे प्रेमजीवन थोडे वेगळ्या पद्धतीचे असते. त्यांना प्रेम मिळण्यासाठी योग्य जोडीदार खूप महत्त्वाचा असतो. जर त्यांना असा जोडीदार मिळाला जो त्यांच्याशी चांगला संवाद साधू शकतो, त्यांना वेळ देतो आणि त्यांच्या बदलत्या स्वभावाला समजून घेतो, तर त्यांचे प्रेम खूप सुंदर होऊ शकते. पण जर नातं खूपच दिनचर्या किंवा कंटाळवाणे झालं तर ते त्या नात्यातून बाहेर पडण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे त्यांना प्रेम टिकवण्यासाठी थोडा स्थैर्य आणि समजूतदारपणा शिकावा लागतो. नातेसंबंध कसे असतात? मिथुन राशीचे नातेसंबंध हे खूप आनंदी आणि ऊर्जावान असतात. ते आपल्या जोडीदारासोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवतात. त्यांच्या नात्यात हसणं, बोलणं, मजा आणि नवीन अनुभव खूप असतात. त्यांना जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडतो, पण त्याचबरोबर त्यांना स्वतःचा वेळसुद्धा हवा असतो. जर जोडीदार खूपच भावनिक किंवा नियंत्रक असेल तर त्यांना ते आवडत नाही. प्रेम टिकवण्यासाठी काय करावे? नात्यात स्थैर्य आणण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. वचनापासून पळू नका. थोडा भावनिक संपर्क वाढवा. सतत नवीनपणा ठेवत असतानाही नातं जपा. कोणत्या राशींशी जुळते? मिथुन राशीची जुळवणी खालील राशींशी चांगली होते. तूळ. दोघेही संवादप्रिय आणि समाजवादी असल्यामुळे नातं मजेदार असते. कुंभ. स्वतंत्र विचारसरणीमुळे उत्तम समज असते. उत्साह आणि ऊर्जेमुळे नातं रोमांचक असतं. सिंग. दोघेही आकर्षक आणि आत्मविश्वासी असल्यामुळे चांगले जुळते. ब्रेकअप कसा असतो? मिथुन राशीचे लोक ब्रेकअपनंतर फार काळ दुःखी राहत नाहीत. ते पटकन पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला व्यस्त ठेवतात. मात्र ते बाहेरून मजबूत दिसत असले तरी आतून ते काही काळ दुखावलेले असतात. ते भावना जास्त दाखवत नाहीत, पण त्यांना त्याचा परिणाम होतोच. एकूण मिथुन राशीचे प्रेम जीवन हे मजेदार, चंचल आणि बदलांनी भरलेले असते. त्यांना प्रेम मिळते, पण ते टिकवण्यासाठी त्यांना स्थैर्य, वचनबद्धता आणि भावनिक जुळवाजुळव यावर काम करावे लागते. त्यांचे प्रेम हे संवादावर आधारित असते. जर त्यांनी थोडा समतोल साधला
तर त्यांचे प्रेम जीवन खूप सुंदर आणि आनंदी होऊ शकते. मिथुन राशीचे प्रेम जीवन हे उत्साही, चंचल आणि सतत बदलांनी भरलेले असते. हे लोक प्रेमात पटकन आकर्षित होतात, पण लगेच खोल वचन देत नाहीत. त्यांना नात्यात मानसिक जुळवाजुळव, चांगला संवाद आणि नवीनपणा खूप महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे त्यांचे प्रेम हे फक्त भावनांवर नाही, तर विचार आणि संवादावरही टिकलेले असते. ते आपल्या जोडीदारासोबत मैत्रीपूर्ण आणि मजेदार नातं ठेवतात. हसणं, बोलणं, फिरणं आणि नवीन अनुभव घेणं यामुळे त्यांचे नाते नेहमी ताजे राहते. मात्र त्यांचा चंचल स्वभाव, बदलणारे विचार आणि वचनाची भीती कधीकधी नात्यात अडथळा निर्माण करू शकते. तरीसुद्धा योग्य जोडीदार मिळाला आणि त्यांनी थोडं स्थैर्य व भावनिक जोड वाढवली तर मिथुन राशीचे प्रेम जीवन खूप सुंदर आणि समाधानकारक होऊ शकते. त्यांना प्रेम मिळते, पण ते टिकवण्यासाठी समजूतदारपणा आणि संतुलन राखणे हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. धन्यवाद.